बघा कसं बसलंय माकडावानी. उठायचं, खायचं आणि बसायचं. लयत लय 3 काम आमचा नवरा लय जास्त प्रमाणात करायचं. एकच उठायचं, खायचं आणि हागायचं आणि परत झोपायचं. 3च कामं जास्त प्रमाणात चालले ते. हीच जर काम नसते तेवढीच जर असते तर माणसाला बाकी काहीच नसतं तर किती मजा. खायचं बसायचं, पडायचं खायचं बसायचं. नाही हा तेवढंच करायचं, बाकी कामच करायचं नाही बघा. एवढं 3च कामं जर असतील माणसाला तर काय केलं असतं. म्हणून तर म्हटलं तुम्हाला माहिती बाबा, तुम्हाला 3च काम माहिती. उठायचं, खायचं, हागायचं आणि झोपायचं, परत ना नेन. 3-4 किती मोठं काम करतोय तरी हे बायकोला कळेना. किती मोठं बिचाऱ्यानं काम इतकं मोठं काम केलंय ना, ती टाकी गच भरली. बिनकामाचं हो तर बिनकामाचा नवरा आहे तेव्हा. आणि मग मरणाचं मोठं काम करते ते. अहो झोपायचं काम, हो, उठायचं काम, खायचं खायचं काम, हागाय जायचं काम. हो. म्हणजे हे काय जोक आहे वितावं. नाही 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 मग? नाही. त्याला पण किती ताकद लावावी लागते सगळ्या काम. हो, सगळ्या गोष्टीला ताकदच लावायला लागते हो तुम्हाला. मरणाची ताकद लावताय. हे असं आहे बघा आमच्या नवऱ्याचं काम. आहे बोलायला लागलं का नाही की नुसतं आहे का नाही. अगं मग ही आता बिना ताकदीची होते ते का एनर्जी जाती ना माया. जरा ऊन पडलंय बाहेर, जरा उन्हातानाचं ऊन पडलंय, इतकं भारी फ्रेश वातावरण झालंय. जरा जाऊन यावं कुठनं, काय करावं ते राहिलं. मित्रांनो कुठं जायचं, आम्हाला तर घरच झालंय आमचं. चल की जरा बाहेर फिरून येऊ. बाहेर फिरायला शेत नाही ना, फित नाही, जरा जाऊन यावं म्हटलं शेतात. हे तर कुठच्या शेतात घुसता आ दांडक्याला हाणून बाहेर काढते ती. कोणाच्या रानात जाता फिरायला तरी. एखादा चांगला बरा माणूस असला तर ठीक, हो, तर काय खरं करतोय. नाहीतर आपलं दांडकं घेऊन आपलं हकलपट्टीच आमची. मग काय करते का त्या जानूला, ही एक पोरगी हो का आमची येड लागल्यावानी त्या जानूच्या मागं लागली. काय करते त्या जानूचं काय माहिती, काय करते का तिला. त्याला गोंजरत बसलंय, त्याचं काय करते, तिला ओढती, तिला भूक लागली. तिला खायला दिलं तर ती खाते. खा भाकरी. चाल भरावती का, नुसतं वरडते. नाही भरावती का भाकरी. खा ग बाळा. हे असं असतंय बघा पोरगी सारखं. हे जर एक वेगळं सारखं ती कुत्रं आणि ती तिला हे करमतच असं नाही त्याशिवाय. करमतच नाही, अजिबात करमत नाही. कॉलेजवरून आली की त्याच्याच माग त्याच्या सारखेच चापसत बसते की त्या ह्याच्यात केसात. सारखं गोजरत बसायचं आहे का नाही. तर पप्पा आंघोळच घालणार तिला. आता ऊन पडलंय, जरा घाला की आता आंघोळ. घालायची की आंघोळ तिला. कधी हं? कधी घालायची. घालू दे सकाळी मी ऊन असलं की. असल्याशिवाय पप्पा घालत पण ती गीतांजली हाताखाली असली की तरच ती आंघोळ घालते. हो बरोबर आहे. गीतांजली असली का नाही हाताखाली की आमच्या नवऱ्याला 1 नंबर आंघोळ घालायला येते. पाणी इकडं वत पाणी, इकडं धर ना. ही अशीच करते, ही तशीच करते. त्या पुरीनं ते धरायला कुत्रं जात नाही ते का तर म्हणतात पप्पाला शिवाय घालतात. मग लय बडबड करतात. मग अगं नुसतं धरायचं तर असतं, पाणी तर वाटायचं असतं. मी तर मग साबण तसं एकटं लावतो केलं त्याला, तर चोळतोय मी माझं मी. त्यानं ब्रशनं त्याच्यात घसा घासतोय त्याला मी. हो, तरी पण ते पाणी कुठंतरी तिसरीकडेच वततं. बघा मित्रांनो, माझ्या नवऱ्याचे आता जेवण झाले. मग अशी डोळ्या बघा धुंदे आली कशी झोपायची. नशा ये प्यार का नशा. प्यार का नशा नाही, तुम्हाला झोप का नशा आहे. त्याला आम्ही काय करावं. अगं, तुझ्यासाठी किती डोळ्यात प्रेम आहे. हो, आता फार झाकून झुकूनच चाललंय या. झापूक चाललंय. झोपूक चाललंय नाही तू जेवायला. झाकून झुकूनच गीतांजली असं चाललंय, झाकून झुकून. मित्रांनो हिनं काय केलं, जवळ बसवलं जेवताना. मग हिच्या ताटातली भाकरी हळूच टाकायची. मला काय कळत तर आम्ही नाही एवढं प्रेम करत. लई करते बरं नाही का. आमचं आम्ही खायचं आमचं सोडून तुम्हाला कधी होत बसू. हा सांगायचं असतं असं. कुठं पण पाहुण्याच्याच जाऊ द्या, शेजारी बसवणार. घरी असलो शेजारी बसवणार. काय नाही तसलं. काय मग माहित आहे नवऱ्याचं पोट भरत नाही बाहेर तुटाक असल्यानं का काय. जाऊन द्या आता, खाऊन पिऊन झालं या आपलं. उठका तोंडाव पाणी बिणी जरा मारून जा बाहेर कुठं तरी फिरून याचा 1-2 चक्कर टाकून. म्हणजे माझ्याबरोबर जरा जिकडं जाईल तिकडं संगच पाहिजे. जाणीच्या मागं तानीन म्हशीच्या मागं दोदानी जा ना एकटं फिरून याचा. जरा एकटं जा म्हटलं तर जायला नको वाटतंय बाहेर.
या माणसाचं एकही डोक्याला तापच आहे. जरा जाय बाहेर फिरायला म्हटलं, जा म्हटलं तर एकटंच पण जाईना झाले. संगत चल, संगत चल, संगत चल. कशाला संगत चल माहिती आहे का? पेट्रोल टाकाय. पेट्रोल टाकायला ह्यांच्या गाडीत नको का? आ आपलं नावाला संगत चल. तू काय त्यांना काही सांगितलं? धरतंय का कोण? अगं, आज ऐकाय काय लगीन ऐका आता माझ्या थांब. संग लगीन माझ्या लावतो ना, तू अकाउंटवर काय- आता 2000 येतं तर आता लगेच सकाळी कसं करतात तुला घेऊन फिरायला जायचं कुठं हो बघ. ए, तुझं पैसे नको तर मला ही काय पैसे काढून दे तेवढं. शिकाय अगं, ती उगाच जॉईंट हे खातं काय? काढलंय. ही काय आहे? तू मला सांग लगीन करता वेळेस पण तू काय म्हणली काय ती काय म्हणते ती फेरा घेताना काय काय ती सांगा तरी. 7 जन्मी हा सोडणार नाही हा असं काम केलंच ना तेव्हा. मग गळ्यात लोडणं घालून शिंटते की. मग आता मग तसंच कशातनं करायचं. सोडलंय आता मी कसं तुम्हाला? सोडू शकतो? नाही सोडू शकत. होय हा तर परत काय व्हायचं कुठे इकडे तिकडे गेलं की म्हणते 10-100 माणसात मी लगीन लावून आली की हो. मग कशी सोडता येईल? पण मी तुम्हाला सोडा कुठं म्हणलंय? मी फिरायला जा म्हणलंय अरे तुम्हाला. पण फिरायला मग दोघं जरी जोडीने जाऊ ना असं मला म्हणायचे. काम धंद्याचं बघायचं जा. तो असल्यानं माझं लगेच काम होतं. चल आय हे माणूस ना माझा खरखर डोक्यावर पडलेला आहे. काय कळ ना झाले. काय माहितीये का हा लक्ष्मी सारखी लक्ष्मी घरात आणली हा, आहे. हा, हा. तिच्या चढवा पायात झाडाव हा तिच्या पायात लई लक्ष्मी आहे हा, म्हणजे हा, तिला हा. लक्ष्मीला घेऊन जातो माझ्या बरोबर. हो ग माझा नवरा मग किती ग हुशार आहे. किती गोड गोड बोलून त्याला व्हायचं पाऊस आला बघितलं आता का? ह्या दिवसात थोडासा पाऊस येतो झिरझिर हो. छत्री धरल माग गाडी माग बसली की छत्री धरल का नाही हो. माझं भिजून द्यायचं का? नाही. तुमचं भिजून द्यायचं नाही. काय तुमचं भिजलं काय कोंबार येते तुम्ही? आ भिजून द्यायचं नाही म्हटलं. आ किती हुशार माणूस आहे, किती हुशार. आणि आता काय टाळू लावून लागल म्हणून छत्री धरायला चालू आहे. परत कोण बोलायला लागलं मध्ये आधी रस्त्यात तर बायको असल्यामुळं माणूस जरा दम्यानं बोलतो. हं. ही माणूस ना- परत एखाद्या ठिकाणी कुठं थांबलो पैसा नसला खिशात ATM कार्ड संग असतं हिच्या. मग काय टेन्शन नसतं. काय बोलायचं सांगा आता ह्याच्या पुढं. म्हणजे अगं. कितीतरी बाजूनी लक्ष्मी संघ असावी असं मला वाटतंय. काय नाही काय नाही. ही नावाचं आहे सगळं. सगळं नावाचं आहे. मनाचं सगळं जोडलंय. काय नाही असलं. आता मनाचं काय हा. मला सांग तू संघ असल्यानं माझी कामं होत्यात पहिली गोष्ट. हा दुसरी गोष्ट तू असलीस की गाडीत पेट्रोल पडतं. हो बरोबर आहे. हम्म. कारण तुला माहित आहे आपल्या खात्यावर पैसे असतात नवऱ्याच्या खात्यावर पैसे नसतात. खोटरडा कांदा आपलं सांगायचं म्हणून सांगताय वे माझ्या खात्यावर पैसे किती लाख खरं आहे टाकले ते तर सांग. किती ठेवले. आ खरं. रुपया नाही माझ्या खात्याला. खरं आहे म्हणून सांगतोय. परत तुम्हाला सांगतो जर समजा असं काय झालं काय नाही बाबा अर्जंट आपल्याला पैशाची गरज आहे नाहीतर तर खोटरडा कांदा जाऊ द्या मित्रांनो. या कुठं नवऱ्याच्या नादी लागत बसता. एक तर डोकं लागलं उठवायला जा फिरायला म्हणलं ती माझ्या डोक्यावर बसलं. राहून दे तिकडं. ही डोकं दुखी माझ्या मागच नको. लेका डोकं दुखी जा आहे. ए श्वेता तुझ्या बापाला घेऊन जा फिरायला. परत आई बापाला सांगते नवरा एकटाच जातोय एकटाच पळतोय कुठं जातो कोणाच ठाव का असं सांगायला तो अयो, मोकळी. कुठल्या दिवशी सांगितलं म्हणून मी म्हणतोय आपलं दोघं आणि कुठल्या संग. दिवशी माझ्या आई बापानं तुम्हाला विचारलं. श्वेतांजलीला घेऊन नाही जाणार कारण स्वतःच्या खात्यावर फक्त 500 जाईल. हे काही तिचं तिसरं डोक्यात येते. त्याला खात्याशिवाय दिसनाच पोरींना. काय झालंय काय माहिती. आणि हिला मी संघ नेतोय म्हणजे ह्याचं कारण आहे म्हणून संघ नेतोय. तर चला मित्रांनो बाय. नवऱ्याला लावते आपलं बाहेर फिरायला. तर बाय मित्रांनो. मी नाही जाणार. ओ का तू असल्याशिवाय नाही जात. होय बाहेर धरतय बाई कोण तुम्हाला. आ धरलं बिरलं कितीला पडायचं. आणि धरलं बिरलं तर कितीला पडायचं ती मला. कितीला पडतंय तेव्हा. हा? पैशाला काय नाही पडत. मग? जा अगं पण तू संघ असली की माझ्याकडे कोण नजर टाकणार नाही ना. हे आणि ह्या काळुंद्र्या कोण नजर टाकायचं. जा काम धंदा बघा जा. एक तर दिवसा लुटालुटी करते ती माणसं आता. नाही तुमचं लुटून न्यायला काय सगळं तुमच्या नेऊन द्या. कपड्याचा काट नेऊन द्या तुम्हाला. काय नेऊन नेणार आहे. बघा बायकोला माझी काळजीच नाही म्हणजे मला. हा? म्हणे माझं लुटून नेणार. काय आहे तुमच्याकडं. हा सोन्याचा ऐवज म्हणते ती का नाही तस. काय आहे. खरं आहे. काय लुटून ही नकली लुटणार आहे ते का काय. हा मित्रांनो कोणी मला जर लुटायचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला 100% सांगेन
तुम्ही तिथं या आणि मला सोडवा. तुमच्या मारी मी तुमच्याकडे बघते. तर चला बाय मित्रांनो, या नवऱ्याचं लय वाट जरा जरा चाललंय. तर बाय.